ठाणे लोकसभेवरून महायुतीत नाराजी नाट्य। नरेश मस्केंच्या उमेदवारीमुळे संजीव नाईक मात्र नाराज। काँग्रेस नेते आबा बागुल रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात सक्रिय। काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर आबा बागुल यांची नाराजी दूर। शिवसेनेचे कल्याणचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी भरला उमेदवारी अर्ज। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये भरला अर्ज। पालघरमध्ये शक्ती प्रदर्शन करत भारती कांबळींनी भरला उमेदवारी अर्ज। पवारांनी कायमच विखे आणि मुंडे कुटुंबाला त्रास दिला। नगर दक्षिणचे महायुतीचे उमेदवार सुजय विखेंचा शरद पवारांवर हल्लाबोल। इंदापुरात कामगार दिनीच गरीब कामगारांची थट्टा। घड्याळाच्या प्रचारासाठी 92 महिला प्रचारासाठी दारोदारी फिरल्या। पैसे न दिल्यानं महिलांचा मात्र आक्रोश। नाशिक आणि दिंडोरीची जागा आम्हीच जिंकणार। शिंदेंनी व्यक्त केला विश्वास। फक्त निवडणुकांसाठी काम करत नाही। मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। राहुल गांधींना अमेठी तर प्रियंका गांधींच्या नावाची रायबरेलीच्या उमेदवारीसाठी शिफारस। प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याची शक्यता। पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रात सभांचा धडाका। मोदींची हिना गावीत सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा। शाहू महाराजांच्या प्रचारासाठी ठाकरे कोल्हापुरात। उद्धव ठाकरेंनी घेतलं अंबाबाईचं दर्शन। उद्धव ठाकरेंसोबत तेजस ठाकरेंनी उपस्थित। कोणत्याही परिस्थितीत आढळराव पाटील निवडून आलेच पाहिजेत। प्रवीण दरेकरांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। मवियाचा बुरखा टराटरा फाडा। राहुल गांधींची इंडिया आघाडी पाडा। रामदास आठवले यांच्या कवितेवरून विरोधकांवर टोला। नारायण राणे फक्त फोटो बहादूर। लोकसभेत कॉपी पेस्ट पेपर सोडवता येत नाही। विनायक राऊतांची नारायण राणेंवर टीका। भाजपचा 400 पार हा नारा खोडून काढणार। राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसेंचा आभार। बारामतीची निवडणूक भावकीची निवडणूक नाही। मी साहेबांना कधीही सोडलं नाही। इंदापुरात अजित पवारांचं विधान। अहमदनगरमधील मोदींच्या सभेची तारीख बदलली। 6 मे रोजी होणारी सभा आता 7 मे रोजी होणार। महायुतीचे उमेदवार सुजय विखेंसाठी होणार सभा। छत्रपती संभाजीनगरचे अपक्ष उमेदवार जीवन राजपूत यांच्या प्रचार कार्यालयाचं दिव्यांग व्यक्तींच्या हस्ते उद्घाटन। जीवन राजपूत यांना दिव्यांग संघटनेनं दर्शवला बिनशर्त पाठिंबा। अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचं मोठं नुकसान। सडलेले कांदे तहसीलदारांच्या टेबलवर टाकून शेतकऱ्यांचा असंतोष। 2 मजुरांनी पंचायत समिती कार्यालयात घेतलं कीटकनाशक। परभणीतील मानवत येथील धक्कादायक प्रकार। दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।